नमस्कार मित्रांनो. बँकेतून आपल्याला लोन अप्रूव्हल भेटल्यानंतर बँकेकडनं आपल्याला सेक्शन लेटर घ्यायचं आहे, जे की आपल्याला ते महास्वयं या पोर्टलवर अपलोड करावे लागणार आहे. आणि ते कसे अपलोड करायचे हे आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघूया. सर्वप्रथम आपल्याला लॉग इन करायचं आहे. मित्रांनो मित्रांनो लॉग इन झाल्यानंतर स्क्रोल डाऊन करून इथे थर्ड वाला ऑप्शन अपलोड सँक्शन लेटरवर आपल्याला क्लिक करायचं आहे. अपलोड सँक्शन लेटरवर क्लिक केल्यानंतर सँक्शन लेटर अपलोड करण्याच्या अगोदर आपल्याला सँक्शन लेटरसोबत काही डिटेल्स पण एंटर करावे लागतील. जसे की आपण पुढे बघूयात वन बाय वन आणि सँक्शन लेटर कसं अपलोड करायचं ते पण आपण डिटेलमध्ये बघूयात. कॉलम येतो त्यामध्ये लोन अकाउंट बँक डिटेल्स येतील, ज्यामध्ये अकाउंट होल्डर नेम, लोन अकाउंट नंबर, लोन इन्स्टॉलमेंट पिरियड, कुठल्या ऑर्गनायझरकडनं आपल्याला लोन भेटला आहे, आय-एफ-सी कोड, बँक नेम, त्यानंतर बँकची ब्रांच कुठली आहे, टाइप ऑफ लोन कुठला आहे आणि आपल्याला टोटल किती अमाउंटचं लोन आपण घेतलेलं आहे आणि डिस्बर्स किती अमाउंटचं झालेलं आहे आणि रेट ऑफ इंटरेस्ट काय लागेल तिथं आपल्याला एंटर करावं लागेल आणि त्याचा टेन्युअर किती महिन्याचा होता ते सुद्धा आपल्याला इथे एंटर करावं लागेल. त्यानंतर स्क्रोल डाऊन करून आपण सेकंड ऑप्शनवर येऊ, आधार लिंक अकाउंट डिटेल्स. हा ऑप्शन असा आहे, की या अकाउंटमध्ये आपल्याला अण्णाभाऊ पाटील यांचा व्याज पुरावा भेटतो. तर मग अकाउंट होल्डर नेम, आय-एफ-सी कोड, बँक नेम, ब्रांच, टाइप ऑफ अकाउंट, आधार लिंक अकाउंट हे डिटेल्स आपल्याला इथे एंटर करावे लागतील आणि त्यासोबत आपल्याला कॅन्सल चेकची कॉपी पण इथे अटॅच करावी लागेल. आणि आधार लिंक बँक अकाउंट म्हणजेच आधारला बँकसोबत सीड असलेलं अकाउंट हवंय. त्याशिवाय तुमचा हप्ता बँकेमध्ये येणार नाही. त्यामुळे कधीही आधारला जे सीड असेल ते बँक डिटेल्स आपल्याला इथे एंटर करायचे आहेत. त्यानंतर थोडंसं स्क्रोल डाऊन करी तुम्ही खाली आला, तर तुम्हाला इथं बँक सँक्शन डेट दिसेल. तर ज्या दिवशी तुमचं लोन अप्रूव्हल झालं आणि सँक्शन झालं होतं, त्याची डेट आपल्याला इथे एंटर करायची आहे. त्यासोबत आपल्याला सँक्शन लेटर अपलोड करायचं आहे. बिझनेसचा आय-टी-आर असेल आपल्याकडे किंवा इन्कम प्रूफ सर्टिफिकेट असेल ते अपलोड करायचं आहे आणि त्यासोबतही उद्योग आधार म्हणजे की उद्यम सर्टिफिकेट सुद्धा आपल्याला इथे अपलोड करायचं आहे. त्यानंतर बिझनेसचा फोटो आणि आर-सीचा फोटो. जर माझा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे म्हणून मला आर-सीचा फोटो पण अपलोड करावा लागतोय. तर तुम्हाला इथे बिझनेसचा फोटो आणि जी तुम्ही मशीन घेतली आहे या माल घेतलाय त्याचा सुद्धा फोटो तुम्हाला इथे अपलोड करावा लागेल. मग भेटले ज्या बिझनेसच्या नावाने त्याचं नेम इथे आपल्याला एंटर करायचं आहे. त्यानंतर तुमचा बिझनेस स्टार्ट केला त्याची डेट काय आहे ते आपल्याला इथे एंटर करायचं आहे. त्यानंतर प्रोजेक्ट रिपोर्ट जो की प्रकल्प अहवाल जो की आपल्याला मी अगोदर दाखवलं होतं, की मागच्या व्हिडिओमध्ये प्रोजेक्ट रिपोर्ट कसा असतो. तो प्रोजेक्ट रिपोर्ट इथे असा आपल्याला अपलोड करायचा. त्यानंतर बिझनेस ॲड्रेस. तुमच्या बिझनेसचा जो पण ॲड्रेस असेल तो तुम्ही इथे शो करणार आहात, एंटर करणार आहात. त्यानंतर बँक ई-एम-आय शेड्यूल मॅक्स 5 इयर्स म्हणजे तुमच्या 5 वर्षाचा बँकेकडनं ई-एम-आय कसे घेतले जातील आणि कसे तुम्ही रिपे करणार आहे त्याचा शेड्यूल असतो. तो तुम्हाला बँकेकडनं घ्यायचा आणि इथे अपलोड करायचा. त्यालाच ई-एम-आय शेड्यूल सुद्धा म्हणतो. तर ते सुद्धा आपण इथे अपलोड करायचे. डेट ऑफ डिस्बर्सल म्हणजे ज्या दिवशी तुमचं लोन डिस्बर्स झालं होतं, त्याची डेट आपल्याला इथे एंटर करायची आहे. त्यानंतर अपलोड डिस्बर्सल प्रूफ. यामध्ये तुम्हाला लोन स्टेटमेंट नंतर अपलोड डिस्बर्सल प्रूफ म्हणजे तुम्हाला इथे लोन स्टेटमेंट अपलोड करायचे. ज्याच्यामध्ये ती एंट्री दिसली पाहिजे, की जे अमाउंटचं लोन सँक्शन झाले ती तुमच्या लोन अकाउंटला आलेली असेल, ती एंट्री तुम्हाला शो झालेली असेल, ते लोन स्टेटमेंट इथं आपल्याला अपलोड करायचं त्यानंतर इथे एक खाली सबमिटचा ऑप्शन येईल. तो सबमिटच्या ऑप्शनवर आपण क्लिक केल्यानंतर आपले डॉक्युमेंट सबमिट होतील आणि त्यानंतर सँक्शन लेटर अप्रूव्हल होईल. त्यानंतर आपल्याला डॅशबोर्डला यायचं आहे आणि अपलोड सँक्शन लेटरच्या नंतर क्लेम फॉर्मचा एक ऑप्शन भेटेल. क्लेम फॉर्म कसा सबमिट करायचा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपल्या YouTube चॅनलवर पूर्ण प्लेलिस्ट बनलेली आहे, ज्याच्यामध्ये अण्णासाहेब पाटील योजनेबद्दल पूर्ण माहिती आहे. प्रत्येक स्टेप वाईज कसे क्लेम सबमिट करायचा, कसा रजिस्ट्रेशन करायचे, कसं प्रोसेस करायचं, त्यानंतर अप्रूव्हल कसं येतं, बँक सँक्शन लेटर जनरेट आहे. सगळी डिटेल्स आपण दिलेली आहे. तर आपण प्लेलिस्टमध्ये चेकआउट करू शकता आणि असंच आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. पुढील व्हिडिओसाठी वेट करा. अदरवाईज तुमची काही कमेंट असेल, तुम्हाला काही विचारायचं असेल, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता आणि तुम्हाला आमच्या थ्रू जर अण्णासाहेब पाटील या स्कीमबद्दल काही माहिती हवी असेल या तुम्हाला अप्लाय करायचं असेल, तुम्ही कमेंटमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ईमेल भेटेल तुम्हाला. तर त्या ईमेलवर तुम्हाला ईमेल करायचं आहे